पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भातली एक अपडेट आहे। सिया गोयल, चेतन चौधरीला वडगाव कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ केली जाऊ शकते अशी शक्यता आहे, कारण या संदर्भातला पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि हाच तपास करण्यासाठी पोलिसांना कोठडीची आवश्यकता आहे आणि पोलिसांकडून आणखीन ही कोठडी वाढवून देण्याची मागणी केली जाऊ शकते। त्यामुळे कोठडीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांच्याकडून। अनिश, सध्या यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी केली जाऊ शकते का आणि किती वाढ होऊ शकते, काय माहिती? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी आता काही मिनिटापूर्वी जे आहे ते दोन्ही आरोपी ते असेल तसेच चेतन चौधरी असेल या दोघांना न्यायालयात हजर केलेलं आहे। तर यांची 2 वेळा पोलीस कोठडी जी आहे ती वाढून मिळाली होती। जवळपास 11 दिवस हे दोघं पोलीस कस्टडीमध्ये, परंतु आता पोलिसांना अधिकचा तपास करायचा आहे। त्याच कारणाने यांची दोघांची जी पोलीस कोठडी आहे ती अधिक वाढवण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात येणार आहे। तसेच त्यांची लाय डिटेक्शन जी तपासणी आहे ती देखील होणार आहे। त्यासाठी न्यायालयाकडे जे पोलिसांनी अर्ज दिला होता त्या अर्जावरही आता सुनावणी होणार आहे। आता एकूणच हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की आता या दोघांची पोलीस कोठडी वाढून मिळते किंवा त्यांना जे आहे त्यांचा याचा पुढचा जो प्रवास आहे तो पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे असणार आहे। त्याचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे। आणि नक्कीच या सुनावणीमध्ये आता पोलीस कोठडी वाढवून मिळते का की न्यायालयीन कोठडी दिली जाते, काय संदर्भात समोर येतं पाहावं लागेल। तुमचा धन्यवाद अनिश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर येते आहे। सिया गोयल आणि चेतन चौधरीला पोलीस कोठडी नाकारण्यात आलेली आहे। आता सध्या मोठी अपडेट आपण पाहतोय, पोलीस कोठडी नाकारण्यात आलेली आहे। दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी आता करण्यात आलेली आहे। सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, मात्र आता सध्या त्यांना पोलीस कोठडी नाकारण्यात आलेली आहे। कोर्टानं त्यांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। सिया आणि चेतन या प्रकरणामध्ये त्यांना केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट आपण पाहतोय। सिया आणि चेतन यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। लोहगडावरील केतन हत्या प्रकरणात मोठी सुनावणी सध्या समोर आलेली आहे। न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांकडून त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली जाऊ शकते अशी शक्यता होती आणि आता त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये, त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेलं आहे दोन्ही। आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये, ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे। गेल्याही वेळेस नाही, त्यांचे जे आज ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स कुठल्याही प्रकारे सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी। आज ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही। किती तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी? 14 दिवसाची। 16। सेया आणि चेतननी अजून एका व्यक्तीशी संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारी आज रिपोर्ट मध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नहीं है। आज के रिपोर्ट में ऐसा कोई उसके बारे में कोई जिक्र किया नहीं है। आज अदालत में लाया गया आज अदालत में उन्होंने 3 दिन का पुलिस कस्टडी मिलने के लिए उन्होंने एप्लीकेशन दिया था, लेकिन उसमें जो ग्राउंड्स देखते हुए कोर्ट को वो ग्राउंड्स पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए सफिशिएंट नहीं लगे, इसलिए कोर्ट ने उनको जुडिशियल कस्टडी में आज लिया है। आज लाई डिटेक्टर टेस्ट के जो एप्लीकेशन है वो उन्होंने आज प्रेस नहीं किया है, शायद वो उनको उसकी जरूरत नहीं है ऐसा बोल रहे हैं। सर, जुडिशियल कस्टडी के लिए आपने जो आर्ग्यूमेंट किया था उसमें क्या था? ये आज के वही बताया कि आज के जो ग्राउंड्स है वो सफिशिएंट नहीं है पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए, तो कोर्ट ने वो एक्सेप्ट कर लिया है आर्ग्यूमेंट। नहीं, अभी नहीं, आगे की बात है। अभी तक तो बेल एप्लीकेशन इज टू अर्ली टू कमेंट ऑन। So we basically they were presented, the accused were presented before the honorable court today. The IO has given, the investigating officer presented about 5 reasons why their police custody should be extended. However, the court, after considering the reasons and the arguments of my learned friend and myself, has decided that the arguments were not sufficient. Already 12 days of police custody has been given and that has been sufficient. They have been taken into magisterial custody and will be sent to the central prison for the next 15 days, so 16. Thank you.